ओके, सो आजच्या लेक्चरला आपण हा जो क्वेश्चन बघणार आहे हा इम्पॉर्टंट पॅटर्न आहे आणि नवीन पॅटर्न आहे. आतापर्यंत आपण जेवढे पण क्वेश्चन्स पाहिले होते त्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर ॲक्सिस दिलेला होता. त्या ॲक्सिसच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता है ना. जसं कधी सांगितलं अबाउट द बेस काढा, कधी एखादा ॲक्सिस देऊन दिला राईट साईडला त्याच्या अबाउट काढा, कधी सेंटरला, कधी बॉटमला एखादा ॲक्सिस दिला, कधी टॉपच्या अबाउट काढायला सांगितलं. सो बेसिकली सांगण्याचा अर्थ काय की आतापर्यंत तुम्ही जेवढे पण क्वेश्चन्स पाहिले त्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये तुम्हाला एक पर्टिक्युलर ॲक्सिस दिलेला होता. त्या ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची होती. हा आता असा फर्स्ट क्वेश्चन आहे की ज्यामध्ये तुम्हाला सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची आहे ना. आतापर्यंत आपण सेंट्रॉइडल ॲक्सिसचे फॉर्म्युलेज यूज करत आलो, इथे पण करणार, पण इथं तुम्हाला सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट या पूर्ण बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची आहे. इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे, येऊ शकतो असा क्वेश्चन, आणि आपण दोन्ही ॲक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह काढणार आहे म्हटल्यावर क्वेश्चन थोडा लेक्चर थोडं मोठं होईल. एकच क्वेश्चन होईल पण लेक्चर लॉंग होईल. जर जास्त लॉंग झालं तर मी 2 पार्टमध्ये हे लेक्चर डिवाइड करून देईल. बघा आता स्टार्ट करूया. पहिले कन्सेप्ट समजा व्यवस्थित, कशी काढलं जातं एकदम व्यवस्थित लक्ष देऊन. जर तुम्ही आता लेक्चरला सुरुवात केली आणि तुम्हाला जर काही घाई आहे तर नका बघू हे लेक्चर ना. ज्यावेळेस एकदम व्यवस्थित टाइम राहील त्याच वेळेस बघा, कारण याच्यामध्ये भरपूर कन्सेप्ट नवीन येणार आहेत. आता क्वेश्चन बघा काय सांगितलं आहे. अ लॅमिना कन्सिस्ट ऑफ अ सेमी सर्कल अँड अ रेक्टँगल एज शोन इन द फिगर. कॅल्क्युलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट IXX आणि IYY. आतापर्यंत तुम्ही जेवढे पण क्वेश्चन्स पाहिले त्याच्यामध्ये बेसच्या अबाउट, एखाद्या पर्टिक्युलर ॲक्सिसच्या अबाउट, टॉपच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा होता. आता तुम्हाला IXX आणि IYY अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. IXX IYY आहे काय, तर IXX आणि IYY आपले सेंट्रॉइडल ॲक्सिस आहे, हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल सेंट्रॉइडल ॲक्सिस, ज्याच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मग आता तुम्हाला क्लिअरली दिसतंय त्या ठिकाणी एक रेक्टँगल आहे, एक सेमी सर्कल आहे, आणि ही डायग्राम आपल्याला क्वेश्चनमध्ये दिली आहे. तर रेक्टँगलची लेंथ दिसते 4 सेंटीमीटर, हाईट दिसते 8 सेंटीमीटर किंवा डेप्थ 8 सेंटीमीटर, आणि त्यांनी सांगितलं की हा जो सेमी सर्कल आहे त्याची डायमीटर दिसतोय आपल्याला 4 सेंटीमीटर. म्हणजे हा सेमी सर्कलचा अर्धा पोर्शन आहे आणि हा अर्धा पोर्शन कितीचा राहील, 4 सेंटीमीटरचा राहील. कारण पूर्ण किती होतं, 8 सेंटीमीटर. करायचं काय आपल्याला, आपली डायग्राम खरी अशी आहे. हा एक शेप आहे, या शेपचा अबाउट, या शेपचा तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे अबाउट त्याचे सेंट्रॉइडल ॲक्सिस. तर आपण काय केलंय, इकडे ही लाईन जॉईन करून घेतली, जेणेकरून झालं काय, एक रेक्टँगल आणि एक सेमी सर्कल झालं, जेणेकरून ते जॉमेट्रिक शेप मध्ये कन्वर्ट झाला. असा कोणता जॉमेट्रिक शेप आपल्याला माहित नाहीये, किंवा तुम्ही अशी लाईन जॉईन केली तर असा पण कोणता एखादा जॉमेट्रिक शेप तुम्हाला माहित नाहीये. हे माहिती ना, इथं दिसतंय की हा एक रेक्टँगल आहे आणि हा काय आहे, सेमी सर्कल आहे, आणि हा सेमी सर्कल आपल्याला काय करायचा आहे, या रेक्टँगल मधनं मायनस करायचं आहे. जसे आपण पहिले पण बघितलं, लास्ट लेक्चर मध्ये पण आपण एका रेक्टँगल मधनं एक ट्रायंगल मायनस केला होता, रिमेंबर. त्यापूर्वीच्या याच्यात पण मला वाटतं आपण असा काहीतरी एक क्वेश्चन घेतलेला आहे. इथं ए ॲक्सिस होतं, याच्या अबाउट इनर्शिया काढला होता. तर असं जॉईन केलं होतं आपण त्याला, पण सेम तसंच आहे, या ठिकाणी पण जॉईन करणार आणि रेक्टँगल मधनं सेमी सर्कल मायनस करणार. पण या ठिकाणी ॲक्सिस दिलेला नाही, या ठिकाणी सेंट्रॉइडल ॲक्सिसच्या अबाउट काढायचं आहे. तर मी ही शेडिंग काही करत नाही, कारण या डायग्राममध्ये असे पण पहिलेच भरपूर नावं येणार आहेत, तर जास्त कन्फ्युजन व्हायला नाही पाहिजे, म्हणून आपण सिंपल ठेवू. पहिले ह्या रेक्टँगलला मी सेक्शन नंबर 1 नाव देऊन घेतो आणि या सेमी सर्कलला सेक्शन नंबर 2 नाव देऊन घेतो. ठीक आहे ना. सगळ्यात पहिले काय करणार, एरिया काढा. ठीक आहे, कारण तुम्हाला माहिती की पॅरलल ॲक्सिस थेरम लावावा लागेल, पण पॅरलल ॲक्सिस थेरम लावण्यासाठी आपल्याकडे एक ॲक्सिस लागतो की ज्याच्या अबाउट आपल्याला इनर्शियाची व्हॅल्यू काढायची आहे. तुम्हाला या रेक्टँगल आणि या सेमी सर्कल, आता बघा हा शेप होता, याचा सेंट्रॉइड कुठे आहे काही सांगता येतं का, नाही सांगता येणार है ना. असा कोणताही शेप तुम्हाला माहिती नाही. हा जर मी तुम्हाला विचारलं असतं की हा रेक्टँगल आहे, याची लेंथ 8 सेंटीमीटर आहे, सॉरी लेंथ 4 आहे आणि डेप्थ 8 आहे, याचा सेंट्रॉइड सांगा, तुम्ही सरळ सांगितलं असतं की सेंट्रॉइड इथे येईल. ज्यावेळेस एक्स ॲक्सिसवर व्हॅल्यू किती असणार आहे, 2 सेंटीमीटर, आणि व्हर्टिकल किती असणार आहे, तो 4 सेंटीमीटर, असं काहीतरी सेंट्रॉइड येईल. बरोबर. सेमी सर्कलचं विचारलं असतं, त्याची पण सेंट्रॉइडसाठी आपल्याकडे कंडिशन आहे 4r/3π. बेस पासून 4r/3π अंतरावर त्याचा सेंट्रॉइड राहतो, हे आपण शिकलेलो आहे. बरोबर आहे ना. पण आता हे असं काहीतरी वेगळंच आहे, आणि या ठिकाणी याला जर मी असं जॉईन करून घेतलं तर एक रेक्टँगल आणि एक सेमी सर्कल बनतोय. पण हा सेमी सर्कल मला मायनस करायचा आहे, हा याच्यामध्ये ऍड करायचा नाहीये, तर मायनस करायचा आहे. तर याला मी सेक्शन नंबर 2 नाव देऊन घेतलं, याला सेक्शन नंबर 1 नाव दिलेलं आहे.
असं जर क्वेश्चन आला की ज्यामध्ये IXX आणि IYY च्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं आहे, तर तुमचं सगळ्यात पहिलं टार्गेट असलं पाहिजे टू फाइंड एक्स बार आणि वाय बार. एक्स बार वाय बार काय आहे, तर एक्स बार आणि वाय बार काढायचं आहे. एक्स बार वाय बार म्हणजे काय असतं, एक्स बार म्हणजे हॉरिझॉन्टल एक्स ॲक्सिस वर त्या बॉडीचा सेंट्रॉइड कुठे आहे ती व्हॅल्यू राहते एक्स बार. व्हर्टिकल ॲक्सिस वर त्या बॉडीचा सेंट्रॉइड कुठे आहे ती व्हॅल्यू राहते वाय बार. तर एक्स बार आणि वाय बार काढतात कसं ते बघा पहिले आता. म्हणून मी पहिले सांगितलं हे चॅप्टर हे लेक्चर बघताना एकदम व्यवस्थित अर्धा पाऊण तासाचं कमीत कमी हे होईलच. तर एकदम व्यवस्थित प्रॉपर बसून वही पेन घेऊन डोकं लावून ऐका तरच कळेल, नाहीतर काही कळणार नाही. तर बघा आता सगळ्यात पहिले एक्स बार वाय बार का काढतोय, कारण आपल्याला IXX IYY च्या अबाउट इनर्शिया काढायचं आहे आणि आपल्याला सेंट्रॉइड कुठे येईल या बॉडीचा हे माहीत नाहीये. तर आपण काढणार कसं, तर त्याचा फॉर्म्युला राहतो बघा. एक्स बार काढण्यासाठी फॉर्म्युला काय, दॅट A1 x1. आता A1 काय राहतं, x1 काय राहतं, A1 हा एरिया आहे ना. A1 काय आहे, एरिया आहे कोणाचा, पहिल्या सेक्शनचा. x1 काय ते सांगतो मी तुम्हाला आता. x1 काय, A2 काय असणार आहे याचा एरिया, x2 याचा डिस्टन्स. पण आता मी जर सांगत होतो तुम्हाला काय की तुम्हाला या रेक्टँगल मधनं हा सेमी सर्कल काय करायचं आहे मायनस, म्हणून इथं काय आलं पाहिजे सध्या एवढं लक्षात ठेवा, A1 x1 मायनस A2 x2 डिवाइड बाय एरिया. आता एरिया जो आहे A1 आणि A2 त्याचं काय करायचं, तर त्यांच्यामध्ये सुद्धा काय करायचं आहे तुम्हाला सबट्रॅक्शन करायचं आहे. हा फॉर्म्युला तुम्ही सध्या लक्षात ठेवा. याला वापरायचं कसं, याच्यामध्ये प्रत्येक टर्म कशी येते ते तुम्हाला सांगतो. एक्स बारचा फॉर्म्युला, एक्स बार म्हणजे काय तुमचा सेंट्रॉइड है ना. जो सेंट्रॉइड येणार आहे पूर्ण या सेक्शनचा, हा जो सेक्शन आहे या सेक्शनचा सेंट्रॉइड काढायचा प्रयत्न करतोय आपण है ना. असा वाला जो सेक्शन आहे त्याचा, आणि त्याचा सेंट्रॉइडची एक्स व्हॅल्यू, सेंट्रॉइड म्हणजे काय कोऑर्डिनेट आहे ना. कोऑर्डिनेट मध्ये एक एक्स ची व्हॅल्यू राहते, एक वाय ची व्हॅल्यू राहते. तर तसं या पूर्ण बॉडीचा जो सेंट्रॉइड आहे ना तो काही एक्स बार कॉमा वाय बार. तर आपण एक्स बार आणि वाय बार सेंट्रॉइड काढण्याचा प्रयत्न करतोय, म्हणून जेणेकरून आपल्याला त्या ॲक्सिसच्या अबाउट इनर्शिया काढता येईल. मग त्याच्यासाठी आपल्याला काय लागतंय, A1 x1 A2 x2 A1 A2 हे सगळ्या व्हॅल्यूज लागते. मग सगळ्यात पहिले मी एरिया काढून घेऊ. A1 इज इक्वल टू एक रेक्टँगल दिसतोय सरळ सरळ, काय करणार 4 × 8 4 × 8 32 सेंटीमीटर स्क्वेअर. सेंटीमीटर मध्ये दिले आहेत त्यांनी व्हॅल्यू, तुम्हाला पाहिजे तुम्ही mm मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे. जर कन्वर्ट केलं तर काय होईल, जो इनर्शिया आहे तो त्याचा युनिट mm/4 येईल. जर नाही कन्वर्ट केलं तर सेंटीमीटर/4 येईल. तेवढाच फरक पडेल. सेंटीमीटर मध्येच राहते म्हणजे तुम्हाला अनुभव येईल नाही काय आहे काय नाही. A2 सेमी सर्कल आहे. सेमी सर्कल साठी तो फॉर्म्युल्यांचा जो पेज होतो ना ते लिहू सोबत ठेवा. फॉर्म्युले जिथे लिहिले असतील तुम्ही ते. सेमी सर्कल साठी एरियाचा फॉर्म्युला काय काय होतं, आपण दिलं होतं सर्कलचा जो एरियाचा फॉर्म्युला राहतो त्याला काय करून टाकतो आपण डिवाइड बाय 2. अर्ध सर्कल आहे ना ते, काय करणार दॅट इज πr²/2, किंवा याला काय दिलं होतं तुम्ही πd²/8 ते पण लिहिलेलं आहे. रेडियस किती याची काय π × रेडियस किती येईल, जर पूर्ण डायमीटर इथून इथपर्यंत म्हणजे डायमीटर आहे ना, हा पूर्ण गोल आहे आणि इतका अर्ध हे डिस्टन्स दिलंय ना तुम्हाला, अर्ध गोल आहे ना हा डिस्टन्स दिलाय म्हणजे 4 सेंटीमीटर डायमीटर आहे. तर रेडियस किती येईल 2, 2चा स्क्वेअर डिवाइड बाय 2. इथून एरिया 2 ची जी व्हॅल्यू येते ती आली पाहिजे तुमची कॅल्सी मध्ये करून बघा. व्हॅल्यू शुड बी 6.28 सेंटीमीटर स्क्वेअर. याची व्हॅल्यू किती येते 6.28 सेंटीमीटर स्क्वेअर. इथपर्यंत तर काही डाऊट नसेल. A1 काढलं, A2 काढलं, फॉर्म्युला होता. आता व्यवस्थित लक्ष द्या, x1 x2 कसं काढायचं. x1 काय राहतं, तुम्हाला जर पहिली डायग्राम आठवत असेल तर त्याच्यावरून लक्षात येईल. जर तुम्ही पहिली डायग्राम व्यवस्थित शिकली असाल तर इनर्शियाचं ज्यावेळेस सांगितलं होतं, हा राहतो तुमचा एक्स ॲक्सिस, हा राहतो तुमचा वाय ॲक्सिस. तर वाय ॲक्सिस पासून पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचं डिस्टन्स म्हणजे x1 राहतं. काय म्हटलं मी, वाय ॲक्सिस पासून पहिल्या बॉडीचं सेंट्रॉइड. आता पहिली बॉडी कोणती आपली, हा रेक्टँगल. 2 मिनिटासाठी विसरून जा की इथं काहीतरी सेमी सर्कल आहे म्हणून. पहिली बॉडी कोण आहे, हा रेक्टँगल, आणि त्याचं सेंटर कुठं राहील, त्याचं सेंटर कुठं राहील, हे किती आहे 4 सेंटीमीटर. तर 2 सेंटीमीटर अंतरावर राहील त्याचं सेंटर. x1 म्हणजे काय, तर पूर्ण जी पहिली बॉडी तुमची त्या पहिल्या बॉडीचं एक वाय ॲक्सिस पासून, इथं साईडला डायग्राम घेतो बघा मी परत, हे समजून घ्या फक्त. हे समजलं की तुमचा बराच क्वेश्चनचा पार्ट संपून जातो.
हा एक्स ॲक्सिस, हा वाय ॲक्सिस, इथं आपल्याकडे एक सेमी सर्कल आहे ऑफकोर्स. तर मी फक्त एक रेक्टँगल कन्सिडर केलं. ही बाजू तुम्हाला दिसते क्लिअरली किती सेंटीमीटर आहे, 4. ही बाजू किती होती, 8 सेंटीमीटर. तर x1 काय मी ते सांगतोय तुम्हाला. आता a1 x1 आहे ना, x1 काय, तर वाय ॲक्सिस पासून या रेक्टँगलचं जिथं सेंट्रॉइड आहे, लेट्स से की रेक्टँगलचं सेंट्रॉइड कुठे येतोय, या ठिकाणी. तर हे जे अंतर आहे वाय ॲक्सिस पासून त्या रेक्टँगलचं पहिल्या बॉडीचं सेंट्रॉइडचं डिस्टन्स काय राहतं, x1. परत एकदा सांगतोय बघा, वाय ॲक्सिस पासून पहिल्या बॉडीचं डिस्टन्स जे राहील, पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स ते काय असणार आहे, x1. मग इथे कुठेतरी येईल तो सेंट्रॉइड असा है ना. तर हे डिस्टन्स काय तुमचं x1. आणि हा पहिल्या बॉडीचा सेंट्रॉइड आहे, त्याला नाव देऊन टाकतो मी g1. पहिल्या बॉडीचा सेंट्रॉइड, त्याला नाव दिलं g1. आणि त्याचं इथून पर्यंतचा डिस्टन्स किती आहे, x1 बरोबर किती येईल मग, हे पूर्ण जर 4 होतं, तुम्हाला हे माहिती आहे की 4 जर हॉरिझॉन्टल डिस्टन्स आहे, रेक्टँगलचा सेंट्रॉइड त्याच्या अर्ध्यावर राहतो, म्हणजे 4 चे अर्ध इथं लिहू, कारण असा बी क्वेश्चन भरपूर मोठा होणार आहे, झाला पुरणार नाही. तर x1 इज इक्वल टू काय म्हणता येईल, 4/2. तर x1 इज इक्वल टू काय भेटलं तुम्हाला, 2 सेंटीमीटर. ठीक आहे. ओके, आता सिमिलरली काय काढावं लागेल, x2. मग x2 काय राहील, जसं तुम्हाला माहिती होतं की इथं काय, चला हे सोडून द्या. इथं असा एक सेमी सर्कल आहे, त्याचा पण एक सेंट्रॉइड राहील इथं कुठेतरी, आणि याचं नाव काय राहील, g2. त्याचा सेंट्रॉइड काय असणार आहे, g2. आता त्याचं डिस्टन्स y ॲक्सिस पासून त्या g2 पर्यंतचं अंतर ते म्हणजे काय असणार आहे तुमचं, x2. मग त्याचा फॉर्म्युला वगैरे आहे का काही, आठवतंय तुम्हाला, काही लिहून दिलं होतं मी. काय लिहून दिलं होतं की सेंट्रॉइड सेमी सर्कल मध्ये कधी बी, हा त्याचा बेस आहे ना, आता हा सेमी सर्कल आहे आणि हा त्याचा बेस राहतो, पण आता सेमी सर्कल आपण उभा काढलेला आहे, तर हा त्याचा बेस आहे. तर या बेस पासून त्याच्या सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर त्या फॉर्म्युल्यांमध्ये लिहून दिलंय बघा, तिथं x बार y बारच्या व्हॅल्यू मध्ये. तर बेस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं हे जे अंतर राहतं, हे किती राहतं, 4r/3π. आणि हेच तुमचं काय आहे, x2 आहे. तर x2 इज इक्वल टू काय होऊन जाईल मग, 4r/3π. हे व्यवस्थित समजा. वाय ॲक्सिस पासून त्या इंडिव्हिज्युअल बॉडीचं सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर, यांचे स्वतःचे एक सेंट्रॉइड आहेत ना, याचा सेंट्रॉइड g1, याचा सेंट्रॉइड g2. इथं दाखवलं आपण. या रेक्टँगलचा सेंट्रॉइड कुठे आहे, इथं आहे g1. या सेमी सर्कलचा सेंट्रॉइड कुठे आहे, इथं आहे g2. आणि वाय ॲक्सिस पासून तर या सेंट्रॉइड पर्यंतचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स काय होतं, x2. वाय ॲक्सिस पासून तर या रेक्टँगलचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स, रेक्टँगलच्या सेंट्रॉइडचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती होतं, x1. तर इथून काय भेटेल तुम्हाला, x2 विच इज इक्वल टू 4 इंटू रेडियस किती आहे, 2 डिवाइड बाय 3π. इथून काय भेटणार आहे तुम्हाला, x2 ची व्हॅल्यू. बघून घेतो मी एकदा, x2 ची व्हॅल्यू आली पाहिजे तुमची 0.848. 0.848 0.848 ने 850 म्हणजे 85 लिहून टाकतो, सिंपल होईल म्हणून. ठीक आहे. x1 x2 च्या व्हॅल्यू भेटले. या सगळ्या व्हॅल्यूज काय करणार आता, पुट करा. मी परत एकदा सांगतो बघा, आपण काय केलं होतं, ही मेथड समजणं फार महत्त्वाचं आहे. मी काय सांगितलं तुम्हाला की आपण ज्या वेळेस ही क्वेश्चन सॉल्व्ह करतोय, तर इथं आपल्याला सेंट्रॉइडल ॲक्सिसच माहित नाहीये. ज्या ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तोच माहित नाहीये, तो कुठं आहे. पहिले आपण तो काढतोय की ज्या ॲक्सिसच्या अबाउट आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे तो ॲक्सिस असणार कुठे आहे. तर आपल्याला या असल्या काही शेपचं माहीत नव्हतं. मग आपण काय केलं की एक रेक्टँगल घेतलं, एक याला कंप्लीट करून सेमी सर्कल करून घेतलं. त्यांचे स्वतःचे एक एक सेंट्रॉइड राहतील हे आपल्याला माहिती आहे. त्यांच्या सेंट्रॉइड बद्दल आपल्याला माहिती होतं म्हणून आपण त्यांना g1 g2 जे काही सेंट्रॉइड येतील त्याचे कोऑर्डिनेट्स आपण काढू शकतो. तर याचं वाय ॲक्सिस पासून तर पहिल्या रेक्टँगलच्या सेंट्रॉइडचं हॉरिझॉन्टल डिस्टन्स x1 ने दाखवलं. वाय ॲक्सिस पासून या दुसऱ्या सेमी सर्कल जी बॉडी आहे आपल्या त्याच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स x2 ने दाखवलं. सिमिलरली एक्स ॲक्सिस पासून या पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स कशाने दाखवणार, y1 ने. सिमिलरली एक्स ॲक्सिस पासून या बॉडीचं या g2 चं अंतर कशाने दाखवणार, y2 ने, है ना. एक्स ॲक्सिस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर, पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचं व्हर्टिकल अंतर y1 ने.
दुसऱ्या बॉडीचं व्हर्टिकल अंतर सेंट्रॉइड पासून तर एक्स ऍक्सिस पर्यंतचं कशाने दाखवणार आपण y2 ने. पहिले x बार ची व्हॅल्यू काढू आता आपण. x1 x2 माहित पडलेले इथे पुट करून घेऊ. सो x बार इज इक्वल टू काय भेटेल, x बार इज इक्वल टू व्हॅल्यू पुट करणार मी. a1 ची व्हॅल्यू किती आहे 32. ज्या बॉडी मधून तुम्ही मायनस करत राहा मोठ्या ह्या a1 वन बॉडी मधनं 2 मायनस करतोय ना, म्हणून a1 x1 मायनस a2 x2 डिवाइड बाय a1 मायनस a2 आहे. 32 इंटू x1 ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस a2 किती आलेलं आहे आन्सर 6.28 मल्टीप्लाय बाय x2 ची व्हॅल्यू किती आली 0.85 डिवाइड बाय a1 32 मायनस 6.28. ही व्हॅल्यू फाइंड आउट केल्यावर तुम्हाला इथे x बार ची व्हॅल्यू भेटेल जी की यायला पाहिजे 2.28 सेंटीमीटर. किती आला पाहिजे 2.28 सेंटीमीटर. हा झाला x बार. x बार म्हणजे काय भेटलं तुम्हाला, x बार म्हणजे y ऍक्सिस पासून तर ह्या पूर्ण बॉडीचं है ना, एवढा सेमी सर्कल मायनस केल्यानंतर जी ही बॉडी उरणार आहे तुमची ही वाली ही अशी है ना, या बॉडीचं सेंट्रॉइड कुठे येईल किती अंतरावर येतो 2.28 सेंटीमीटर दाखवेल मी आता. बघा x बार सोबतच आपण काय काढू आता y बार पण काढून घेऊ. y बार इज इक्वल टू सेम फॉर्म्युला a1 y1 minus a2 y2 divided by a1 minus a2. So here y bar is equal to a1 ची व्हॅल्यू किती आहे 32. x1 ची व्हॅल्यू किती आहे 2 मायनस a2 ची व्हॅल्यू अगेन 6.28. सॉरी y1 ची व्हॅल्यू आणि y2 ची व्हॅल्यू लिहायची राहून गेली ना आपली. y1 y2 ची व्हॅल्यू लिहून घेऊ पहिले इथे. चुकून x1 x2 च्याच व्हॅल्यू टाकत होतो. सो हियर a1 a2 तर तेच राहतील एरिया. y1 y2 काढावा लागेल. y1 काय सांगितलं आता मी तुम्हाला, y1 म्हणजे काय असणार आहे x ऍक्सिस पासून तर पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचा व्हर्टिकल डिस्टन्स y1. x ऍक्सिस पासून पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचा डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स y1 किती राहील, हे पूर्ण किती आहे 8 तर त्याचे अर्ध 8 चे अर्ध 8/2 which is equal to 4 सेंटीमीटर. y2 ची व्हॅल्यू किती राहील, काय सांगितलं होतं x ऍक्सिस पासून दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचा व्हर्टिकल डिस्टन्स y2 ने. तर इथून तुम्हाला क्लिअरली माहिती की इथून इथपर्यंतचा डिस्टन्स बघायचं आहे आपल्याला. हे माहिती आहे बघा, हे पूर्ण किती आहे 8, त्यातनं हे अर्ध किती राहील 4 आणि हे 4 चं पण हे आपला जो सेमी सर्कल आहे त्याचा डायमीटर किती होता 4, म्हणजे हे उरलेलं अर्धच घ्यावं लागेल ना. इथून इतकं अंतर घ्यावं लागेल आपल्याला. हे किती राहील 2. हे पूर्ण जर 4 आहे तर रेडियस हे पूर्ण डायमीटर आहे, डायमीटरचे अर्ध रेडियस किती येईल ते 2 आणि हे खालचं 4. बघा व्यवस्थित, हे इथून इथपर्यंत 4 आणि इथून इथपर्यंत 2 तर किती आलं ते 4 + 2 = 6 सेंटीमीटर. परत एकदा x ऍक्सिस पासून तर दुसऱ्या बॉडीच्या सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर किती राहणार आहे तुमचं, दॅट इज y2. तर इथून इथपर्यंतचं अंतर झालं 4 आणि हे अजून पाहिजे होतं तर हे पूर्ण जर 4 आहे तर हे त्याच्या अर्ध किती येऊन जाईल 2 सेंटीमीटर. बेस पासून हॉरिझॉन्टल डिस्टन्स ज्यावेळेस घेतला आपण, बेस पासून हॉरिझॉन्टल सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर घेतलं ते किती आलं 4r/3π. हे तुम्हाला समजावं लागेल. जर हाच सेमी सर्कल असा राहिला असता तर हे जर समजा हा बेस राहिला असता तर हे अंतर किती आलं असतं तुमचं 4r/3π. आणि हे जर मी सांगितलं असतं की हा x ऍक्सिस आहे तर आता हा काय होऊन गेला असतं तुमचा, दिस विल बी युअर y ची व्हॅल्यू. समजा ही दुसरी बॉडी ना, हे काय राहिलं असतं तुमचं y2. हे समजा की बेस पासून सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर 4r/3π. मग तो सेमी सर्कल हॉरिझॉन्टल असू द्या, व्हर्टिकल असू द्या, इन्क्लाइन्ड असू द्या, दॅट डझंट मॅटर. हा हे समजा, हे प्रयत्न करा व्यवस्थित समजण्याचं. हा आणि हे जे लेक्चर आहे ॲटलिस्ट 2दा तर बघायचंच आहे प्रत्येकाने. ठीक, चला इथपर्यंतचे व्हॅल्यू तुम्हाला आय थिंक कळल्या असतील. x1 x2 कसं निघालं, y1 y2 कसं निघालं, त्याच्यावरून x बार कसा निघालेला आहे a1 a2 तर आपण सुरुवातीलाच काढलं होतं. y1 आणि y2 माहीत पडलेलं आहे तर आता आपण त्यावरून y बारची व्हॅल्यू काढूया. डायग्राम तर आपल्याला राहूच द्यायची कारण ती आपल्याला महत्त्वाची असणार आहे. बघा आता y बारची व्हॅल्यू कशी काढणार, आपण फॉर्म्युला तुमच्या समोर दिलेला आहे. y बार इज इक्वल टू a1 ची व्हॅल्यू काय होती आपली 32, y1 ची व्हॅल्यू किती आली आहे 4 मायनस a2 ची व्हॅल्यू किती आहे आपली 6.28, y2 ची व्हॅल्यू किती आली आहे 6 डिवाइड बाय काय करणार a1 a2 दॅट इज 32 6.28. कॅल्क्युलेट करायचं है ना.
सेपरेट ब्रॅकेट मायनस ब्रॅकेटमध्ये ही व्हॅल्यू, आन्सरचं बटन दाबा, इक्वल टूचं बटन दाबा, जी काही व्हॅल्यू आली त्याला डिवाइड बाय, परत एक ब्रॅकेट टाका, 32 मायनस 6.28 किती येतं बघा. आन्सर आलं पाहिजे 3.51 सेंटीमीटर. 3.51 सेंटीमीटर. ठीक आहे. एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू भेटली. बघून घ्या एकदा व्यवस्थित. एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू भेटली. आता हे एक्स बार आणि वाय बार आहे काय ते समजा, हे रफ करतो मी आता. आता एक्स बार वाय बार काय ते बघू आपण एकदा पहिले. वाय बारची व्हॅल्यू किती भेटली मी लिहून घेतो 3.51 सेंटीमीटर. चलो हे व्यवस्थित समजा आता काय एक्स बार वाय बार भेटलं तर खरी, पण हे काय एक्झॅक्टली बघा. ही जी डायग्राम भेटली होती आपल्याला, हे जे आपण x1 y1 x2 y2 काढले, हे काय होते, हा रेक्टँगल, तर याचा सेंट्रॉइड इथे येणार होता, तर हे डिस्टन्स x1, हे डिस्टन्स y1, हा असा सेमी सर्कल होता, तर याचं हे डिस्टन्स x2 घेतलं, इथून हे खाली y ऍक्सिस पर्यंतचं डिस्टन्स आपण y2 घेतलं. बरोबर. मग आता जसं तुम्हाला माहिती आहे की बॉडीचा जो शेप आहे तो ना तो परफेक्ट रेक्टँग्युलर होता, नाही परफेक्ट सेमी सर्क्युलर होता. बॉडी असं काहीतरी शेपची है ना, कारण हा सेमी सर्कल आपल्याला कट करायचा, मायनस करायचा आहे, आपण त्याच्याच प्रयत्नात आहे. तर मग ही जी बॉडी आहे, आपण काय केलं, हे कंप्लीट केलं, याचा सेंट्रॉइड बघितला, याचा सेंट्रॉइड बघितला, आणि या दोघांच्या सेंट्रॉइड वरून त्या x1 y1 a1 y2 a1 a2 x1 x2 y1 y2 यांच्यावरून काय केलं आपण, x बार आणि y बारची व्हॅल्यू काढली. x बार आणि y बार काय होतं, तर x बार म्हणजे काय असणार आहे तुमचा, समजा हा जर तुमचा व्हर्टिकल ऍक्सिस आहे ना y ऍक्सिस, आणि हा काय तुमचा x ऍक्सिस. ठीक आहे. तर हा जो शेप आहे तुमच्या बॉडीचा, हियर दिस शेप, ठीक आहे, हा शेप आहे, हे ऍक्सिस साठी दाखवतोय मी फक्त. हा शेप आहे, ह्या शेपचा सेंट्रॉइडचे कोऑर्डिनेट्स भेटले तुम्हाला, ते की एक्स हे व्हर्टिकल वाय ऍक्सिस पासून ह्या बॉडीचा सेंट्रॉइड इथं पुढे किती अंतर असणार आहे हे तुमचं राहील एक्स बार, आणि एक्स ऍक्सिस पासून वरती किती असणार आहे तो वाय बार. आता मी याच्या खाली दाखवलं बघा, ते परत एकदा सेमी सर्कलच्या व्हॅल्यू कुठे दाखवली मी, खाली दाखवली. का बरं, असं आहे एक्स हे वाय. तुम्हाला हे सांगितलं होतं त्यांनी क्वेश्चन मध्ये की हे सेमी सर्कलचं डायमीटर किती 4 सेंटीमीटर, ते आणि तुमचा किती आलाय वाय बारची व्हॅल्यू 3.51 सेंटीमीटर. म्हणजे एक्स ऍक्सिस पासून किती अंतर वरती येते, वाय बार म्हणजे 3.51 सेंटीमीटर हा पॉइंट आहे, आणि हॉरिझॉन्टली किती पुढे येतो, हा तुमचा एक्स बार जी किती आहे 2.28 सेंटीमीटर. ठीक आहे. तर हा पॉइंट आहे 2.28 आहे. आपल्याला माहिती की हे किती होतं 4, आणि 4चे अर्ध 2, आणि 2च्या थोडंसं पुढे दाखवलं पाहिजे आपण. मग इथे आता मोजून मापून तर काही दाखवायचं नाही राहत, अंदाजेच दाखवायचं राहतं, पण असं दाखवा की थोडंसं वाटलं पाहिजे ते 2च्या थोडंसं पुढे, आणि 3.51 होतं म्हणून 4च्या थोडंसं खाली. तर हा जो पॉइंट आहे तुमचा, हा भेटला तुम्हाला सेंट्रॉइड कोणाचा, या बॉडीचा. ही जी बॉडी होती ना याचा सेंट्रॉइड हा आहे, हा पॉइंट भेटला. आपण काय केलं, पहिले इंडिव्हिज्युअल बॉडीजचा सेंट्रॉइड काढला, त्यांची एरिया काढले, त्यांचे डिस्टन्स काढले ऍक्सिस पासून त्यांच्या सेंट्रॉइडचे, त्याच्यावरून एक्स बार आणि वाय बारची व्हॅल्यू काढली, आणि इथं आपल्याला भेटलेलं आहे बघा. आता मी इथं दाखवतो ते. इथं समजा आपण हे 4 आहे, हे अर्ध राहील, तर इथं दाखवून घेऊ पॉइंट. इफ दिस इज द पॉइंट, वेअर इट इज द पॉइंट, दिस पॉइंट इज युअर जी. याला बघा काय नाव देतोय मी आता, जी. जी म्हणजे सेंट्रॉइड. हे डिस्टन्स काय असणार आहे तुमचं, आणि दिस विल बी युअर एक्स बार. मार्कर मध्ये इंक टाकू आपण आणि मग लिहू, कारण हे व्यवस्थित दिसलं पाहिजे. हे काय असणार आहे तुमचं डिस्टन्स वाय बार. या x1 ला आपण इथं शिफ्ट करून टाकू वरती. हा काय आहे तुमचा एक्स बार राहणार आहे. दिस डिस्टन्स इज युअर एक्स बार, आणि दिस डिस्टन्स इज युअर वाय बार. आता काय भेटलं तुम्हाला, एक असा पॉइंट भेटला की ज्या पॉइंटच्या अबाउट त्या पॉइंट मधून 2 ऍक्सिस जातील. कोणते, एक हॉरिझॉन्टल ऍक्सिस जाईल, एक व्हर्टिकल ऍक्सिस जाईल, आणि त्या ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. अजून आपला क्वेश्चन सुरूच झाला नाही, अजून आपण एक्स बार वाय बार काढत होतो. ताण घ्यायची गरज नाही आहे, एकदा तुम्हाला माहीत पडून गेलं होतं काय, तर तुम्ही हे 5 मिनिटाच्या आत हे सगळं निघून जाईल. ठीक आहे. मी इंक टाकून घेतो, मग आपण कंटिन्यू करू पुढे. बघा, तर आता आपल्याला हा भेटलेला आहे तुमचा
this is your x bar and this distance is your y bar आणि हा जो पॉइंट आहे तो आहे तुमचा सेंट्रॉइडचा G. ठीक आहे. तर या पॉइंट मधून एक हॉरिझॉन्टल ॲक्सिस जाईल असा आणि याच पॉइंट मधून एक व्हर्टिकल ॲक्सिस जाईल जो की असा पाहिजे. ठीक आहे. हा ॲक्सिस राहील तुमचा y बार y बार, हा ॲक्सिस राहील तुमचा x बार x बार. ठीक आहे. आणि या ॲक्सिसच्या अबाउट Ix Iy बार म्हणजे हा x बार y बारच्या अबाउट तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शियाची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे. मी ही डायग्राम वगैरे सगळं काही रफ करतो, परत एकदा मोठी डायग्राम ड्रॉ करतो, त्याच्यात आपण सगळे ॲक्सिस दाखवू आणि त्याच्यानंतर आपण ॲक्च्युअली आपला क्वेश्चन स्टार्ट करू. बघा आता आपल्याला Ixx आणि Iyy दोन काढायचे आहेत ना. आपण पहिले फक्त Ixx काढूया. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट एन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिस म्हणजे कोणता, जो आपण मोठ्या कठीण परिश्रमानंतर ही जी व्हॅल्यू काढली ना सेंट्रॉइडची, म्हणजे आपल्याला काय माहित पडलं की हा जो आपला रेक्टँगल मधनं सेमी सर्कल मायनस झालेला हा जो शेप आहे असा वाला एक है ना, या शेपचा सेंट्रॉइड कुठे असतो या पॉइंटवर आणि त्याच्यामधून हा जो ॲक्सिस जातोय ही डिस्टन्स आपल्याला माहिती आहे. एक्स बारची व्हॅल्यू आपण काढली, किती आली ती एक्स बारची व्हॅल्यू 2.28 ना. एक्स बार इक्वल टू किती आलंय आपले खाली लिहितो आता, एक्स बार इक्वल टू 2.28 सेंटीमीटर आलं होतं है ना एक्स बारची व्हॅल्यू. तर हे आपल्याला माहीत पडलेलं आहे. तर आपण Ixx आणि Iyy च्या व्हॅल्यूज फाइंड आउट करून घेऊ. ठीक आहे. माहिती तुम्हाला आता कसं फाइंड आउट करणार, डोक्यात हे ठेवा. बघा हा जो पहिल्या बॉडीचा सेंट्रॉइड होता, जर फक्त रेक्टँगल राहिला असता तर त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण त्याचा सेंट्रॉइड कुठे होता x1 मध्ये. फक्त सेमी सर्कल राहिला असता त्याचा सेंट्रॉइड कुठे होता x2 ॲक्सिस वर G2 वर. आणि आता आपल्याला या x2 चं x1 चं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट, दिस ॲक्सिस x बारच्या अबाउट है ना. तर काय करणार, जर मी तुम्हाला असं सांगितलं असतं सोप्या भाषेत की एक रेक्टँगल आहे, त्याचा हा सेंट्रॉइड आहे, इथून एक ॲक्सिस पास होतोय हा x आणि हा तुमचा ॲक्सिस आहे x1 जो की हा त्याचा सेंट्रॉइड आहे. मला ह्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. काय केलं असतं तुम्ही, दोन ॲक्सिस दिसतात, दोन्ही एक दुसऱ्याला पॅरलल आहे, पॅरलल ॲक्सिस थेरम लावा. बरोबर आहे. तर काय केलं असतं, पूर्ण रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला असता तुम्ही कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट x आणि त्यामधनं हा जो सेमी सर्कल येणार होता या सेमी सर्कलचा जो ॲक्सिस राहील x2 त्या सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढला असता आपण कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट x ॲक्सिसच्या अबाउट आणि पूर्ण रेक्टँगलच्या मोमेंट ऑफ इनर्शिया मधनं हा सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काय करणार आहे आपण मायनस केला असता. सेम तीच प्रोसिजर जी रेक्टँगल साठी केली होती आपण. पूर्ण रेक्टँगल मधनं त्या छोट्या ट्रायंगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस केला होता. त्यापूर्वीच्या क्वेश्चन मध्ये पूर्ण रेक्टँगल मधनं हा छोटा सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस केला होता. सेम वे इथे भी काय करणार आपण की हा रेक्टँगल जो आहे त्या रेक्टँगलचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार आपण x ॲक्सिसच्या अबाउट आणि त्यामधनं या सेमी सर्कलचा मोमेंट ऑफ इनर्शिया मायनस करणार आपण x ॲक्सिसच्या अबाउट. ठीक आहे. आता आपल्याला कोणत्या ॲक्सिसच्या अबाउट मोमेंट ऑफ इनर्शियाचे फॉर्म्युले माहित राहतात, त्याच्या सेंट्रॉइडच्या ॲक्सिसच्या अबाउट. आता तुम्हाला क्लिअरली इथं दोन जॉमेट्रिक शेप दिसत आहे, एक रेक्टँगल आणि एक सेमी सर्कल. तर रेक्टँगलचा सेंट्रॉइडच्या अबाउट, रेक्टँगलचा सेंट्रॉइड म्हणजे कोणता G1 वाला, हा सेमी सर्कलचा सेंट्रॉइड म्हणजे कोणता G2. याचा ॲक्सिस काय आहे x2 याचा ॲक्सिस काय आहे x1 आणि या दोघांना जर मी एकंदरित केलं तर मग यांचा एक नवीन ॲक्सिस बनतोय. असं एकंदरित केल्यावर कोणता x. तर मी काय करतोय x1 चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढतोय कोणाच्या अबाउट x च्या अबाउट. G2 चा मोमेंट ऑफ इनर्शिया काढणार x च्या अबाउट आणि मग दोघांना मायनस करणार. मग त्याच्यासाठी काय लावावं लागेल, पॅरलल ॲक्सिस थिअरम. पॅरलल ॲक्सिस थिअरम काय सांगतो की मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट द सेंट्रॉइड म्हणजे Ig कोणता घेणार, कोणाचा घेताय पहिले रेक्टँगलचा ना, तर Ig1 + A1H1 स्क्वेअर. जर मी तुम्हाला सांगितलं असतं की हा रेक्टँगल आहे, हा सेंट्रॉइड आहे x1 याचा इनर्शिया काढा अबाउट x. काय केलं असतं तुम्ही, theorem of parallel axis, moment of inertia about the centroid plus area of the body multiply by
distance between the two parallel axes h1. distance between two parallel axes, this parallel axis, या दोन ऍक्सिस मधलं हे डिस्टन्स किती आहे h1, नाव दिलंय मी त्याला h1. आता या पूर्ण रेक्टँगलचं मधून आता हा सेमी सर्कल आहे, याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, याचा ऍक्सिस कोणता आहे x2 आणि या पूर्ण बॉडीचा ऍक्सिस कोणता आहे xx. या दोघांमध्ये पण पॅरलल ऍक्सिस थेरम लावा, दोघांमधलं डिस्टन्स h2 पकडून घ्या, है ना. तर काय करणार, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द semicircle about its centroid plus area of the semicircle plus मल्टिप्लाय बाय डिस्टन्सचा स्क्वेअर. आणि आपल्याला काय करायचं, रेक्टँगलचा इनर्शिया मधनं हा सेमीसर्कलचा इनर्शिया मायनस करायचा आहे. तर इथं काय द्यावं लागेल आपल्याला साइन मायनस, इथं काय IG2 काय मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द सेमीसर्कल अबाउट इट्स सेंट्रॉइड, त्याच्या स्वतःचा जो सेंट्रॉइड आहे कोणता G2 प्लस A2 इंटू h2 स्क्वेअर. आता सगळ्यात महत्त्वाचं जे h1 आणि h2 मध्ये गडबड करणार आहे, h1 h2 मध्ये गडबड करणारी शक्यता खूप जास्त राहते, त्यामुळे h1 आणि h2 व्यवस्थित समजायचं. h1 आणि h2 आहे काय, h1 जे डिस्टन्स आहे ते काय असतं, h1 हे डिस्टन्स राहतं पहिल्या बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स, पहिल्या बॉडीचा जो सेंट्रॉइड आहे तिथून तर पूर्ण बॉडीचा जो सेंट्रॉइड आहे तिथपर्यंतचं डिस्टन्स. तर म्हणजे G1 पासून तर G पर्यंतचं डिस्टन्स किंवा x1 आणि x मधलं अंतर ते किती दाखवलं आपण h1. सिमिलरली तसं G2 ते G मधलं किंवा x2 आणि x मधलं हे जे अंतर राहील, दिस डिस्टन्स विल बी युअर h2. ठीक आहे, मग आता ते पण काढावं लागेल आपल्याला. बघा आता IG1 काय होता, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रेक्टँगल अबाउट इट्स सेंट्रॉइडल ऍक्सिस. फॉर्म्युला तुम्ही लिहिलेला आहे, काय होता फॉर्म्युला, BD3/12 है ना. काय लिहिलं आहे आपण फॉर्म्युला, BD3/12. आता BD3 लिहिला आहे का DB3 लिहिला, एकदा चेक करून घ्या तुम्ही. पहिले केलं चेक, काय होतं BD3/12. हे पण सांगितलं होतं मी, ज्या ऍक्सिसच्या अबाउट काढताय तो तसाच ठेवा, त्याची इक्विव्हॅलेंट क्वांटिटी तशीच ठेवा, दुसऱ्याचा क्यूब करा. आठवण पाहिजे तुम्हाला. आता IG1 मोमेंट ऑफ इनर्शिया 1 साठी बोलतोय आपण. 1 म्हणजे काय, 1 म्हटलं की तुम्हाला रेक्टँगल आठवलं पाहिजे आणि 2 म्हटलं की सेमी सर्कल, है ना. 1 म्हटलं की रेक्टँगल, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँगल, फॉर्म्युला काय BD3/12. डायरेक्ट व्हॅल्यू टाकू, चल लिहून घेतो BD3/12 प्लस A1 पहिलेच काढून ठेवला आहे आपण सुरुवातीला क्वेश्चन जे तुमच्याकडे ऑलरेडी लिहिलेलं असेल. आता मला बघावं लागेल परत एरिया काय आला होता. A1 h1 स्क्वेअर मायनस IG2, फॉर्म्युला काय सेमी सर्कल साठी मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट इट्स x ऍक्सिस काय होता π/8 r⁴. दोनदा दिले, पाठ करावे लागतील तुम्हाला तसे. प्लस A2 h2 स्क्वेअर. h1 आणि h2 ची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही आहे, काढून घेऊ पहिले. इथं काढून घेऊ पहिले, तुम्ही ज्यावेळेस लिहाल त्याच्या पहिले हे h1 h2 ची व्हॅल्यू काढून घ्या. मी तुम्हाला h1 h2 यासाठी तिथं लिहून दाखवलं पहिले की तुम्हाला माहित पाहिजे की h1 h2 काय. तसं यापूर्वी मी एक्सप्लेन केलेलं आहे, बट स्टील यू मस्ट नो ना. ओके, चला आता h1 आणि h2 चं अंतर पाहिजे. मग आता h1 h2 काढणार कसं. आता h1 h2 काढण्यासाठी तुम्हाला गरज पडते ते y1 y2 वाल्यांची. बघा आता कसं गरज पडते, लक्ष द्यायचं. तुम्ही ज्यावेळेस डिस्टन्स व्हर्टिकल डिस्टन्स दाखवले होते, कारण h डिस्टन्स कसं आहे व्हर्टिकल आहे ना, तर व्हर्टिकल वाल्यांची गरज पडणार आहे. हे डिस्टन्स किती होतं, पूर्ण बॉडीच्या सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम द दिस x ऍक्सिस, याला काय म्हटलं तुम्ही y बार है ना. पहिल्या बॉडीचं सेंट्रॉइडचं डिस्टन्स फ्रॉम द x ऍक्सिस, याला काय म्हटलं तुम्ही y1. आणि दुसऱ्या बॉडीचं सेंट्रॉइडचं अंतर फ्रॉम द दिस x ऍक्सिस, याला काय म्हटलं तुम्ही y2. y1 y2 आणि y बार काय पाहिजे तुम्हाला h1. बघा आता व्यवस्थित, x ऍक्सिस पासून तर G1 पर्यंतचं अंतर x ऍक्सिस पासून तर पहिली जी बॉडी होती आपली रेक्टँगल, त्याच्या सेंट्रॉइड पर्यंतचं अंतर किती होतं y1. त्यातनं जर मी हा y बार मायनस केला तर मला h भेटून जाईल. y1 मधनं जर मी इतकं y बार मायनस करून टाकलं तर मला काय भेटून जाईल h1. तर h1 इज इक्वल टू काय तुमचा फॉर्म्युला y1 मायनस y बार. हे समजणं फार महत्त्वाचं आहे. y1 h1 कसं काढलं की पूर्ण पहिल्या बॉडीचा जो सेंट्रॉइड होता तो इथपर्यंत आहे, त्यातनं मी इतकं मायनस केलं. ठीक आहे, आणि प्रत्येक वेळेस असंच होतं, y बार मायनस, कधी y बार मायनस y1 होईल, कधी y1 मायनस y बार होईल, एवढाच फरक पडतो. सेंट्रॉइड जर वरती गेला असता तर मी y बार मायनस y1 केलं असतं. फक्त ते चेक करायचं की कोण मोठं आहे आणि त्याच्यातनं कोणतं मायनस करायचंय.
कशानुसार चेक करणार, याच पद्धतीने जसं मी आता सांगितलं तसं. ठीक आहे. आणि H2 ची व्हॅल्यू कशी काढणार सांगा बरं. आता H2 ची व्हॅल्यू लावा तुम्ही डोकं, पहिले पॉज करा, लावा डोकं, करेक्ट आहे का चेक करा, नंतर केलं चेक. बघा आता मी सांगतो H2 ची व्हॅल्यू कशी काढायची आहे. इथून तुम्हाला एक्स ऍक्सिस पासून डायरेक्टली इथपर्यंतचं अंतर माहिती आहे, IG2 पर्यंतचं, हे तुमचं H2 आहे. जर मी या Y2 मधनं एवढं y बार मायनस करून टाकलं, इतकं अंतर, हे सॉरी इतक्या अंतर मधनं जर मी हे इतकं अंतर मायनस करून टाकलं, मला हे भेटून जाईल बरोबर, जे काय तुमचं H2. परत एकदा पूर्ण Y2 मधनं, हे जे Y2 अंतर होतं तुमचं पूर्ण, या Y2 अंतरामधनं जर मी हे y बार इतकं अंतर मायनस केलं, तर मला G आणि G2 यांच्यामधलं जे H2 अंतर आहे ते माहित पडून जाईल. सो हियर इट इज Y2 मायनस y बार. जस्ट पुट डाउन द व्हॅल्यूज. y1 ची व्हॅल्यू किती होती, y1 ची व्हॅल्यू किती होती, टोटल होतं 8, अर्धा केलं होतं आपण 4, मायनस हे किती आहे, y बार 3.51 आहे कदाचित, एकदा चेक करून घ्या किती आहे. y2 चं अंतर किती होतं 6, मायनस y बारचं अंतर 3.51, मी आता चेक करतो ते. तर बघा आन्सर किती आलं पाहिजे. हियर युअर y1 ची व्हॅल्यू 0.49 आणि 2.49 हे आलं पाहिजे तुमचं 0.49 सेंटीमीटर, झालं पाहिजे 2.49 सेंटीमीटर. ठीक आहे. H1 आणि H2 चं पण आन्सर भेटलं. पुट करा आता तिथं. सो हियर IXX इज इक्वल टू, मोठा ब्रॅकेट करू आता आपण, B. पहिले कोणाबद्दल बोलतोय आपण, रेक्टँगल बद्दल. रेक्टँगलची ब्रेड्थ किती आहे 4, डेप्थ किती आहे 8 क्यूब डिवाइड बाय 12 प्लस A1 सुरुवातीला काढलं होतं तुम्ही 32. A1 ची व्हॅल्यू किती काढली होती 32 मल्टीप्लाय बाय H1 नवीन काढला आता किती 0.49 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस दिस ब्रॅकेट पाय बाय 8 रेडियस. रेडियस किती आहे 4 किती होता डायमीटर, हा 4 डायमीटर आहे, त्याच्या अर्ध रेडियस 2 आहे. सो 2 raised to power 4 प्लस A2 ची व्हॅल्यू मला वाटतं 6.28 आली होती, एकदा चेक करून घ्यायचं, मी करायलाच तसं. H2 ची व्हॅल्यू किती आली 2.49. दोघांचं कॅल्क्युलेशन करावं लागेल. या ब्रॅकेटचं आन्सर किती येतं लेट्स सी. मी आता डायरेक्ट व्हॅल्यूज टाकतो बघा. ते आन्सर आपले A2चं जी व्हॅल्यू आहे ती किती आहे 6.28 आहे. ओके. सो इथं तुमची जे आन्सर येणार आहे दिस टर्म इज युअर 170.67 प्लस हे 170.67, याचं आन्सर येईल तुमचं 7.68 मायनस याची व्हॅल्यू येईल तुमची 6.283 प्लस याची व्हॅल्यू येईल तुमची मल्टिप्लिकेशनमध्ये, पहिले हे मल्टिप्लाय करायचं, हे काय येईल 38.936. या दोघांची ॲडिशन करा मायनस या दोघांची ॲडिशन, तर इथून तुमचं IXX हे आन्सर आलं पाहिजे 133.13 सेंटीमीटर रेस टू 133.33 सेंटीमीटर रेस टू 4. हे तुमचं आन्सर येणार आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी अबाउट इट्स सेंट्रॉइडल ॲक्सिस XX. ठीक आहे. किती आलं 133.13 सेंटीमीटर रेस टू पॉवर 4. असंच तुम्हाला मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट YY ॲक्सिस पण काढायचं आहे. ठीक आहे. आता हे लेक्चर खूप जास्त एक्सटेंड होऊन जाईल, त्यामुळे मी हे पहिले अर्धाच पोर्शन, हे अर्ध ॲक्च्युली तुम्हाला मग आता तुम्हाला डाऊट पण असेल की तुम्ही म्हणाल एवढा मोठा क्वेश्चन येतो का आम्हाला. नाही, तुम्हाला कोणतं तरी एकच विचारलं जातं, एक तर IXX विचारलं जाईल, एक तर IYY विचारलं जाईल. मोस्टली IXX किंवा कोणतंही येतं, असं काही फिक्स बी नाही आहे है ना. तर असा क्वेश्चन बऱ्याच वेळेस येऊन पण गेलेला आहे पहिले. या क्वेश्चनला तुम्हाला टफ जर वाटत असेल तर परत एकदा बघा, एक दोनदा बघा, क्लिअर होऊन जाईल. नेक्स्ट लेक्चर जे राहील ती मी याचाच जो अजून एक पार्ट आहे की IYY ची व्हॅल्यू कशी काढायची. आता तुमच्या ऑलमोस्ट हे सगळं काही निघून गेलेलं आहे तुमचं है ना. आता फक्त आपल्याला YY ॲक्सिसच्या अबाउट इनर्शिया लावावं लागेल. डायग्राम व्यवस्थित काढा, मोठी डायग्राम काढा, जेणेकरून तुम्हाला ती प्रत्येक क्वांटिटी व्यवस्थित रिप्रेझेंट करता आली पाहिजे. आता IYY ची व्हॅल्यू कशी काढायची हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये सांगतो. हे लेक्चर एक तर सांगायला गेलं तर मोठं पण होईल, ते पण एक तो पण एक इश्यू राहील. आणि दुसरं तुम्ही कन्फ्यूज व्हाल, आता परत H1 H2 चेंज होऊन जातील है ना. तर बेटर आहे की आपण त्याला नेक्स्ट लेक्चरमध्ये देऊ.
हे एकदम पक्का करा, पहिले 2-3दा बघा, व्यवस्थित स्वतः सॉल्व्ह करा 1-2 वेळेस. एवढा पार्ट झाला की आपण नेक्स्ट लेक्चर जे अपलोड होईल याच्यानंतर उद्याला ते तुमचं IYYच्या अबाउट आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया.